तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी आहे व्ही-आय-पी गेमर. पुन्हा एकदा आपली भेट झाली आहे या गेममुळे. तर आपल्याला तुम्हाला माहितीच असेल की ही आहे आपली पोकेमॉन फायर रेडची सिरीज चालू आहे आणि आज आहे आपला 6वा एपिसोड, ज्याच्यामध्ये आपल्याला थर्ड जिम बॅच जिंकायचा आहे. त्यासाठी पहिले आपल्याला जायला लागेल एस शिपमध्ये, जिथे त्याच्या कॅप्टनकडून आपल्याला पहिले कट अटॅकची टीम घ्यायला लागणार. त्याच्यानंतर मग आपण तो ट्री असेल तो कट करू शकतो. त्याच्यानंतर मग आपण फाईटला रेडी असू. तर मग चला आपण आता जरा जाऊ, इथे वरती जाऊ. ओके, आय गेस सो. इथे वाटतं आपल्याला गॅरी भेटेल. ओके, मी भेटतो 2 मिनटात, कारण की आता मी मध्ये फाईट केलेली, त्याच्यामध्ये पोकेमॉनला हेल्थ करायचंच राहिलं. तर 2 मिनटात मी भेटतो इथेच. गाईस, आता मी आलोय आपल्या पोकेमॉनची फुल हेल्थ करून. तर मी काय बोलतो, आपण जरा आहे ना शिप एक्सप्लोर करू, जरा वरती जाऊ. ओ, इथे वाटतं टॉप आहे. ओ, पण इथे एक रिस्की काम आहे, जो यांच्याशी फाईट करायचं. राहू दे, एवढा वेळ ना आपल्याकडे. तर चला परत खाली. मला असं वाटतं इथे आपल्याला गॅरी भेटणार आहे. त्यासाठी आपण पहिले निडोरॅनोला स्विच करू कडाब्राच्या जागी. तर बघू आता कोण येतो कोण नाही. येस, मी बोललो गॅरी येणार आहे आणि तो आलाच शेवटी. आता याच्याशी फाईटच करायला लागेल. ओके, चालेल, आम्ही रेडी आहे. येस, पॉइजन स्टिंग्स यूज कर. ओके, आणि गस्ट अटॅक यूज केला. याला पॉइजन घुसले, ती चांगली गोष्ट झाली. यांच्या पीक अटॅकने करू यूज. बघू आता काय होतो काय नाही. अच्छा, चल, याला पॉइजन लागलंय, ती चांगली गोष्ट आली पका. एकच लास्ट अटॅक झाला. चल, झाला काम तमाम. ओ, निटोरॅनो आपला झालाय 22 लेवलचा. अच्छा, हॉर्न अटॅक पण ट्राय केलाय. ओके, तर मग आपण फोकस एनर्जीच्या जागी हॉर्न अटॅक लावू. येस, कडाब्रा नको, राहू दे. आपण रिनोशीच फाईट करू कडाब्राची. आता यो नवीन अटॅक आहे. अरे बाबा, पेकला. ओके, हॉर्न अटॅकच यूज केला परत एकदा. अरे, याने तर सुपर इफेक्टिव्ह निघाला हो. तर 4 मिलियन एम्बर. येस, परफेक्ट चाललो आहे आपण. आता वाटतं टर्टल. तर आपण त्याच्या जागी कडाब्राला चूज करूया. गॅरीचे अजून 2 पोकेमॉन राहिलेत. कन्फ्युजन. शिट, ह्यो तर डार्क अटॅक यूज करतोय, जो की कडाब्राला जाम हानिकारक आहे. तरी आपण त्याला टर्टलला जागेवरून साफ केले. कडाब्रा आपला 25 लेवलचा झाला आहे. चांगली गोष्ट आहे. रिकवर पण चांगला अटॅक आहे. तर आपण डिसेबलच्या जागी आपण रिकवर घेऊ, कारण की त्याने किती पण अटॅक करू, आपण रिकवर करत राहू. पण त्याची पण लिमिटनेस असते. पण ठीक आहे, तरी चांगलं आहे. रॅट आलाय आता. याला कन्फ्युजनने याला आरामशीर हारू शकतो आपण. हा बघ, कन्फ्यूज पण झाला पाका. हायपर बँक यूज करतो. आता लास्ट अटॅक खतम. गॅरी आता जसा लय ना तसंच जा. हां, अरे अशा नाही पाका. आता शिपनी जाणार, आपल्याला त्या गुफांनी काहीतरी पार करून यायला लागेल. अजून एक्साइटमेंट आहे आपल्याला जाम. हां, थँक्यू. मला माहिती होतं, तरी पण सांगितलं त्याबद्दल थँक्यू. चला, आता आपल्याला वरती कॅप्टन. ओके, थँक्यू. येस,
येस, बरोबर. हाऊ आय नो यू कॅन हॅव दिस द हायडन मशीन. अच्छा, येस, कट एनी टाईम. या HM01 भेटले आपल्याला. युजिंग कट यू कॅन चॉप डाऊन स्मॉल ट्रीज. येस, छोटे झाडांना आपण करू शकतो. थँक्यू कॅप्टन सर. तर मग आता चला जाऊया खाली. आपल्याला शिपमध्ये नाही नेणार ना हे लोक? अरे सॉरी. अरे या काकाच्या फाईट केल्यानंतर बघा भेटतो तुम्हाला. तर काहीच फायनली आपली याच्याशी फाईट झाली आहे त्या म्हाताऱ्याशी. नुसत्या फाईटमध्ये आला तर चला. हे काय आला? अरे बाबा, आपली शिप आता सुटली आहे आणि गेली आहे. आता आपण काय करू नाही शकत. आपल्याला रिटर्न परत यायला लागलं. चला मग परत. आता आपण परत पोकेमॉन सेंटरमध्ये जाऊन येऊ जरा. ओके, हेल्थ कर. येस, थँक्यू. ही नर्स जो आहे ज्या निक काम करते, हिला तर आम्ही बोलतो आपल्या एरियातला समाजसेवा नको, नगराध्यक्ष बनवायला पाहिजे हिला. फ्रीमध्ये सगळं काम करून देते. तो मार्टवाला पक्का हरामी आहे, सी मार्टवाला. पैसे घेतो नुसता. हा, पोकीमार्ट पैसे घेऊन काम करतो शाना. तर आता पण आपली बघू TM कोणाला लागते. TM HM01 4 मिलियनला एबल आहे. तर मग चला बघू. एक मिनिट, निडोरिनोला पण एबल आहे. आता बघा 4 मिलियनला जाम अटॅक येणार आहेत. फ्लाय, नंतर फ्लेम थ्रोवर, फायर ब्लास्ट, असे खूप सारे चार्जिजार्ड झाल्यावर असे अटॅक येत राहणार. तर मग आपण निडोरिनोलाच लावूया ही TM. येस, ओके. आपण एक अटॅक डिलीट करूया, तसं काही विषय नाही. पेक अटॅकलाच डिलीट करू आणि आपलं हे लावू. येस, चला. आपला निडोरिनो आता कट अटॅक शिकला आहे. तर आता ही बारी आली आहे कट द ट्रीज. या जिममध्ये जाम इंटरेस्टिंग असतं. आपल्याला प्रत्येक असं इथे जायचं. इथे काहीच नाही. जर का अवेलेबल असेल ना, तर मग इकडची लाईट एक कॅन्सल होते. असं आपल्याला लगातार 2 वेळा करायचं असतं. तर बघू आपला आता. पहिला स्विच तर ओपन झालाच आहे. येस, आता बघू. आपला लक असेल तर दुसरा नाही. आता हा परत बंद होणार. ओके, नोप युअर ट्रस्ट. इथे पण नाही आहे. शिट, इथे पण नाही आहे. आपल्याला करत करत मला असं वाटतं की जाम टाईम होईल. रे येस, इथे आहे स्विच. आता हा दुसरा खोलायला पाहिजे. प्लीज प्लीज प्लीज. अरे यार, अरे आता यांच्याशी पण फाईट करावे लागेल. चालेल, चल. आय एम रेडी. वॉल्टर भारी पोकेमॉन आहे. जसं याला जमलंच नाही फाईट करायला जायचं आणि फुटायचा. समोरचा पण कल्लास, आपण पण कल्लास. स्पार्क अटॅक. निडोरिनोचा हाच खास विषय आहे. त्याला त्याला आहे ना, टच तरी केला ना, त्याला लगेच ज्या पोकेमॉनने टच केला असेल ना, त्याला लगेच हे शिरते, पॉयझन शिरते त्याला लगेच. पॉयझन हर्ट. वाव, चांगलं आहे. याचा पण जाम फायदा आहे आपल्या निडोरिनोचा. मॅग्नमाइट पण एक वेगळ्याच प्रकारचा पोकेमॉन आहे. फक्त मड अटॅक काहीतरी आहे. मड टाईप पोकेमॉनचीच तो हे सुपर इफेक्टिव्ह होतो, बाकी कशाच नाही.
ह्याचा काय शॉट आहे काय माहिती नाही. आपण वाटतं आपण सुपर इफेक्टिव्ह नाही. साहेब आता चला गेलाय हो. अरे जाम टाइमपास होतोय ह्याच्याने. तर गाईस मी काय बोलतो, आपण ना हा जो म्हातारा आहे आणि हा जो आहे याच्याशी आहे ना कम्प्लिटली पूर्ण फाईट करू. नंतर आरामशीर शांत डोक्याने सगळे चेक करू. एक सगळे निघाले तर परफेक्ट जाऊन आपण जिम ट्रेनरशी फाईट करू. तर भेटूया या या दोघांशी फाईट करून. मित्रांनो आता आपण त्या दोघा जणांशी फाईट केली तर आहे आणि परत आता आतमध्ये जात आहो. पोकेमॉन पण आपले हेल्थ फुल झाली आहे. सगळ्यांची फुल हेल्थ केली आहे. आता पण शांत डोक्याने आपला काम सुरू करूया. ओ पहिल्याच्याला आपल्याला झालाय. अरे शिट, तो पण बंद झाला. इथे तर नाही आहे, इथे पण नाही, इथे नाही. ओ इथे झालाय. फर्स्ट ओपन आहे, सेकंड पण आता तर का असला ना नाही. अरे यार जाम मोठा शॉट आहे हो जिमचा. हा मला तर नाही वाटत आता होईल लगेच. तरी पण हार मानायची नाही आपण. चला यो झालाय. ओके आता मी थोडासा कॉन्फिडंट राहतो की व्हायला पाहिजे. काय कामाचा नाही रे कॉन्फिडंट. हट. तर स्विच पहिला झालाय. ओके. ओ काका एक तरी सांगा ना, तो दुसरं ओपन होईल. तुमच्याशी फाईट पण केली तुमची झाली ना इच्छा, सांगा ना. यो काका काय मुक्का झालाय पका. नाही होणार. मला असं वाटतं गाईस हे पूर्ण करतो आणि भेटतो तुम्हाला परत. तर गाईस फायनली ओपन झाला आहे. इथे पहिला होता आणि इथे दुसरा होता. तर फायनली आता ओपन झाला. आता आपल्याला जाऊन डायरेक्ट जिम ट्रेनरशी फाईट करायची आहे. तर आता रेडी आहे आपण या जिम ट्रेनरशी फाईट करायला. जाम इंटरेस्टिंग असणार आहे ही फाईट जी आहे ती. ओके वर्ल्ड्रॉप परत एकदा तोच पोकेमॉन. आपण पहिले पॉइझन स्टिंग्सने त्याला जरा त्रास देऊया. अजून त्याला पॉइझन नाही शिरलाय. परत एकदा नाही का आता हॉर्न अटॅकच यूज करायला लागेल. ओ शॉकवेव्ह. ओ क्रिटिकल हिट होती ही. 23 लेवलचा झाला आपला. निडोरेनो पिकाचू आहे आता. नाही 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 पिकाचूला पण आरामशीर हरवेल. कट अटॅक. अरे भाई पॅरालाइज झाला हो. अच्छा आपल्याला आता जागेवरून हालायला नाही येणार. न हलता असे अटॅक असणार, ते अटॅक यूज करायला लागेल. ओ याला पण पॉइझन झालं पण काम तेव्हा मी आता याचा झाला. मी बोललो याचा काम तेव्हा मी. ओके ओके आता रायचू याचा मेन पोकेमॉन येणार आहे. आपण त्याला नीडो रेनोशीच लढवूया. आता हाच हिरो बनायला पाहिजे. मागच्या वेळेस पण हाच होता हिरो. ओ शेट, ज्या पोकेमॉनची तारीफ करतो ना तो तिथे हकतोच एवढं कन्फर्म आहे. तर आता कडाब्रा चल दिखा दे अपनी पावर साहेब. ओ भाई डबल बीम दाखवतो आपल्याला. वन मोर टाइम. भाईने शॉक वेव यूज केली आहे. चल ठीक आहे. ओ शिट अटॅक मिस. एंड टायमिंगला असाच असतो यांचा. आता अटॅक मिस झाला ना सोड जाऊ दे. ओ हो झाला. येस
फायनली गाईस आपण तिसरा बॅच सुद्धा आरामशीर जिंकला आहे. तर मग आता आपल्याला बॅच भेटेल आणि कुठली TM भेटेल. इकडची थंडर बॅच भेटलाय 2400 रुपीज पण भेटलेत. रुपी म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये जो असेल तो भेटलाय तो. ही चांगली गोष्ट आहे. ओके, अच्छा, एक कुठला तरी पोरगा आपल्याला फ्लाय अटॅक देणार असं सांगितलंय. बघू आता काय होतं काय नाही. TM34 शॉकवेव्ह आपल्याला भेटली आहे जो अटॅक यूज करत होता. तर मग आता चला आपण बाहेर जाऊ जरा. चला, झाला आहे जिमचा काम. ओके, तर चला आता इकडचं काम झालं 25. तर आजच्या एपिसोडसाठी एवढाच. भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय. आज आपण जिंकला आपला तिसरा बॅच. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. लवकरात लवकर येईल आपला न्यू एपिसोड. तर चला, बाय बाय.